नमस्कार मंडळी, माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी डाळ करते। मी तेल घातलं त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी, जिरं। तेल खूप तापलं आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये घालूया कांदा घातला आणि त्याच्यामध्ये आता मी हिंग घालते। भांडं खूप तापलं होतं म्हणून ते आता धुवून घेतो। ब्लॉक करायचं म्हणजे सर्व गोष्टी एका जागी असाव्या लागतात, त्यानंतरच आपण ब्लॉक करू शकतो। नाहीतर ते भांडं ऑलरेडी गरम असतं आणि ते सगळी साहित्य जर आपण शोधत बसलो तर ब्लॉक तर आपण करू पण ते सगळं जळून जातं। तर कांदा आता छान असं आपण परतून घेऊ। त्याच्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकते। मी नेहमी लसूण घेते ठेचलेला, पण आज ही आलं लसूणची पेस्ट घेते रेडीमेड। पाण्याचा अंक असल्यामुळे उडत आहे, थोडीशी नाजूक राहते। त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकायचं आहे टोमॅटो। थोडासा टोमॅटो टाकायचा, टोमॅटो स्मॅश झाला की त्याच्यामध्ये आपण हळद घालायची थोडीशी। त्यानंतर 1 चमचा तिखट, धणे पावडर, ही मी घरीच केली धणे पावडर। धणे आणि जिरं त्याचं थोडंसं भाजून धणे पावडर घरीच केली, चांगली पडते घरी केलेली। तुम्ही घरीच करता मसाल्याची बाहेरून आणता येतात हे मला नक्की सांगा। तर धणेपूड टाकली, मिक्स करायचं। थोडीशी कोथिंबीर आताच घालायची, अशी मस्त स्वाद येतो डाळीला। तर मी आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली। तर आपण ही जी डाळ घेतली आहे ना उकळून, ती आपण थोडीशी स्मॅश करूया चमच्याने, तिथे स्मॅश करूया आणि आपण ती आता त्यामध्ये घालूया। आवाज कमी झाला। त्यानंतर इथे ना मी शेंगा कापून ठेवल्या एवढ्या आकाराच्या, आणि त्याचे सालसुद्धा बाहेरून काढून घेतले, जेणेकरून थोड्या साल काढून घेतल्या, जेणेकरून ते लगेच शिजतील डाळीमध्ये। तर मी डाळीमध्ये हा शेंगा घालते, शेवगाच्या, छान लागतात, मस्त लागते डाळ। आपल्याला अजून मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये मी पाणी घालते थोडंसं। शेंगा घातलं त्याच्यामुळे शिजायला थोडंसं जास्त पाणी घालायचं। आता आपलं शिजते ना डाळ, मी काय करते जेव्हा डाळ वगैरे शिजत असते ना तेव्हाच मीठ वगैरे मी आता घालते त्याच्यामध्ये। मीठ घालायचं, मला हातानेच मीठ जमतं त्याच्यामुळे मी हाताने घालते मीठ। आता जी काही भांडी होतात, म्हणजे आता हे जे काही पडलेलं आहे डाळीचं वगैरे, ते मी सोबत जेव्हा डाळ उकळत असते ना तेव्हाच धुवून घेते, जेणेकरून भांडीचा पसरा पडत नाही। तुम्ही सुद्धा असेच तुमच्याकडे न्यू ट्रिक असेल तर मला नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने काम कमी करण्याचा प्रयत्न करता। मी असं करते, जेव्हा मला
जेव्हा आपली भाजी वगैरे शिजत असते तेव्हाच मी ही भांडी वगैरे घासून घेते. ते पटापट ती घासून सुद्धा होतात आणि वेळ असते आपला आणि भांडी सुद्धा पडत नाही. नंतर जास्त भांडी असतील तर खूप कंटाळा येतो मग करण्यासाठी. अशी भांडी आपटतात आणि घरच्यांना असं वाटत असेल की आपल्याला राग येतो म्हणून ती आपण भांडी पाडतो, पण तसं नाही आहे. आपली हातामध्ये साबण असतो त्याच्यामुळे ते घसून वगैरे हातातनं पडतं आणि सगळ्यांना वाटतं की रागामध्येच भांडी घासतात, पण असं नसतं. त्या स्त्रिया भांडी असतं त्यांना माहिती असेल. त्या मुद्दाम करतात त्याच्याबद्दल मी बोलत नाही आहे, पण जे चुकून होतं त्याच्याबद्दल बोलते. छान पैकी आपण आता भांडी घासतोय. चोथा वगैरे छान धुवून ठेवला की नंतर मग त्या चोथाला सुद्धा वास येत नाही. भांडी पण आता धुवून झाली म्हणजे थोडा पसारा पडत नाही. माझा बेसिन नेहमी रिकामी असतो. जर कधी चपात्या वगैरे असतील तरच त्याच्यामध्ये पोलपाट आणि लाटणं वगैरे जास्त असतं. अदरवाईज मी लगेचच धुवून टाकते भांडी, त्याच्यामुळे जास्त भांडी पडत नाही. आणि हाताबरोबर पुसून पण टाकते. धुतल्यानंतर ती पुसून टाकणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. तर आता हे जे भांडं आहे ते छान पुसून घ्यायचं आणि ते लगेच आपला स्टँडमध्ये लावून ठेवायचं. म्हणजे काय होतं की जास्त पसारा पण इथे किचनमध्ये दिसत नाही आणि आपलं ते ऑर्गनाइज वाटतं. खूप दिवसापासून मसाल्याचा डब्बा घासला नव्हता, तर थोडंसं चिकट झालं होतं म्हणून आता हा मसाल्याचा डब्बा घासून घेतला. तर डाळ आपली होती आहे आता. आता मला चण्याची भाजी सुद्धा करायची. डाळ अजून झाली नाही आहे, पण नंतर चण्याची भाजी दाखवूया कशी मी करते ते. आता मला एक दाखवायचं आहे की इथे बघा, मी इथे ना ही कोथिंबीर अशी ठेवते डब्यामध्ये. तुम्ही कशी ठेवते सांगा. एक डब्बा घेते, त्याच्यामध्ये कागद ठेवते आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर ठेवते. खूप दिवस चालते. पानं पिवळी पडतात पण कुसत नाही. ही महत्त्वाची टीप आहे की पानं कुसत नाहीत आणि पिवळी पडतील पानं, पण ती टवटवीतच असतात. तर तुम्ही सुद्धा अशी टीप नक्की काय करता तुम्ही कोथिंबीर साठवण्यासाठी ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता हे कोथिंबीर आहे ते साफ केलेली आपण फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि इथे आहे कढीपत्त्याचा डबा. हा कढीपत्त्याचा आणि हा कोथिंबीरचा. तो मी फ्रीजमध्ये ठेवते. लाईट गेली आहे त्याच्यामुळे खूप गरम होतं. त्याच्यामुळे जो एक्झॉस्ट फॅन आहे तो सुद्धा चालू शकत नाही आणि त्याच्यामुळे खूप गरम होतं. ऑलरेडी बाहेर उकाड आहे. सो पावसाचं वातावरण असतं नेहमी, पण आज गरम होते. तुमच्या इथे पावसाचं वातावरण आहे की नाही ते मला नक्की सांगा, कारण आजकाल सगळीकडे वेळेआधीच पाऊस पडतो. तर तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. डाळ उकळते आपली, अजून वेळ डाळला. त्यानंतर आपण जे काही डबे काढले होते ना ते सर्व पुन्हा लावून ठेवायचे. मोहरी जिऱ्याचे वगैरे छोटे छोटे डबे असतात ते किती क्यूट वाटतात ना डबे, ते आपण सगळे लावून ठेवूया परत त्याच्यामध्ये. डब्बा पुन्हा झाकून ठेवूया. तो छान पुसला गेला आहे, छान कोरडा झाला आहे. तर मग तो ठेवून देऊ जागेवरती. एक एक करून सर्व आपण जागेवर ठेवूया, जेणेकरून पसारा खूप कमी होतो किचनवरती. आणि मला जास्त पसाऱ्यामध्ये काम करायला आवडत नाही, तो मी नेहमी पसारा कमी करण्याचा प्रयत्न करत असते. आता आपल्याला
भाजी करायची आहे. आता आपण भाजी करूया चण्याची. चण उकडवून घेतलेत आणि टोमॅटो आणि आपल्याला वाटण हवं कांदा खोबऱ्याचं. तर तुम्ही कोणतं करता वाटण, हे तुमच्या घरी असेल ज्या पद्धतीने वाटण करता ते तुम्ही घालू शकता. मी ते कांदा खोबऱ्याचं वाटण करते. आमच्या कोकणी पद्धतीमध्ये करतात ते सुकं खोबरं आणि कांदा भाजून जे वाटण केलं जातं ते वालं. अशा डब्यामध्ये मी स्टोर करते फ्रीजमध्ये. तर हे वाटण आहे बघा, अशा पद्धतीचं वाटण आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीचं वाटण करता आहे मला नक्की सांगा. असंच करताय का? कारण खूप जणांकडे वेगवेगळ्या पद्धती असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीचं वाटण करतात. तर कढई तापली आहे. आपल्या गप्पा खूप असतात त्याच्यामुळे पटापट आपला गॅससुद्धा वाया जातो. तर आपण आपल्या भाजी करेल. तेल घालायचं पहिल्यांदा. ती डाळ झाली नाही आहे, शेंगा घातल्यात त्यात, त्याच्यामुळे ती जास्त उकळायला त्याला वेळ लागेल. तर ह्यात आपण भाजी करू. पहिल्यांदा काय करायचं, अगदी सोपं आहे. त्याच्यामध्ये आधी तेल घातलं, आता आपण एक टोमॅटो घालायचं. किचनमध्ये किती गरम होतं ना, लेडीज लोकांना ते त्यांनाच मिळतं. आता आपल्याला जो टोमॅटो आहे ना तो छान असा आपल्याला मऊ करून घ्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आलं लसूण पेस्ट. तुमच्याकडे जर अशी असेल आलं लसूण पेस्ट, म्हणजे जर आपण घरी फ्रेश करतो ती असेल आलं लसूण पेस्ट, तर तुम्ही तेलात पहिल्यांदा घालू शकता. माझ्याकडे ही बाहेरची आहे आलं लसूण पेस्ट, त्याच्यामुळे ती चिपकते तेलामध्ये गेल्यानंतर, म्हणून मी ती नंतर घालते. तुम्ही जर फ्रेश असेल तर आधी सुद्धा घालू शकता. छान असं परत मग आता साठवणीचा मसाला म्हणून हा आपण चमच्याने करायचा. त्याला पाण्याचा हात लावायचा नाही. तीन चमचे घातले मसाला. या मसाल्यामुळे खूप छान होते चण्याची भाजी किंवा कोणतीही भाजी छानच होते. त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही गरम मसाला थोडासा घालायचा, नाही तर खूपच गरम मसाल्याचा असा भपका लागतो खाताना. याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. बेसिक मसाले, धणे जिरे पूड घातलेली, आता याच्यामध्ये हळद, लाल तिखट घालायचं, 2 चमचे लाल तिखट घातले. ते म्हणजे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर यामध्ये टाकायचं मीठ, छान मसाला मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण घालणार आहे कापलेली कांदा.
बघू शकता तुम्ही इथे. बघा ही आपली डाळ ते होतीये आणि ही आपली भाजी ती मस्त झाली आहे बघा. तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. कांदा खोबरा वाटणातली भाजी. काही कांदा टोमॅटो पेस्ट करून सुद्धा घालतात, ती सुद्धा छान लागते. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे तुम्हाला जशी घट्टसर हवी आहे की कशी हवी आहे भाजी त्यानुसार. त्यामध्ये मी घालते थोडंसं पाणी आणि आता आपण भाजी आणि डाळ आपली ऑलमोस्ट झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.